गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन भूमीमध्ये आज आम्ही दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रांगणात तळणेगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन हे सकाळी 8:30 वाजता सुरू केले। त्यासाठी आमच्या गावकरी आणि पदाधिकारी, तरुण मंडळी तसेच महिला मंडळ यांनी अधिकाधिक संख्येत उपस्थित राहिले आणि आमच्या काही या कार्यक्रमासाठी दिलेला वेळ हा आमच्यासाठी फार अमूल्य आहे। हे आम्ही कधी जीवनात विसरू शकत नाही। आमचे 3 जवान तळणी ह्या गावाचे ह्या भूषण आहे, जे देशसेवेसाठी देशसेवा करताना शहीद झालेले आहे। ज्यांचं प्रथम नाव शहीद वैभव वाहक, नंबर 2 वरती शहीद विनोद वाहक व शहीद बाबूलाल बेडवाळ हे अमर हुतात्मे आमच्या तळणी गावातून शहीद झालेले असून सरी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने, माजी सैनिकांच्या वतीने फार मोठा आज आमचा सोहळा संपन्न झाला। यासाठी आम्ही सर्वप्रथम सिल्लोड तालुक्यातील तळणी ह्या गावी हा सोहळा बघण्यासाठी जे नागरिक उपस्थित राहिले हे आणि देशसेवेत आज रोजी जे सैनिक आहेत तसेच त्याच जे अर्धबल सैनिक, महाराष्ट्र पोलीस हे संरक्षण दलामध्ये आज एकूण संख्या आजी माजी सैनिक फोर्स जे संरक्षण करतात ते आज 55ची संख्या झाली। हाच आमचा सर्वात गर्वाचा क्षण आहे। आणि आमचे मार्गदर्शक श्री स्वर्गीय बबनराव दादाराव लहाने ह्या गावातून सर्वप्रथम सर्वांना हेच मार्गदर्शन करून आज ते स्वर्गीय झाले। ते असताना आमचा अजूनच अपेक्षा गुरु असताना ह्या कार्यक्रमाची अधिकाधिक बळकटी पुढं नेण्यास त्यांनी अजून मदत केली असती। आमचे जसे ज्येष्ठ माजी सैनिक जयवंतराव वाहक व नंबर 2ला आमचे आबासाहेब वाहक आणि त्यानंतर रामलाल महाराज उसारे, श्यामसिंग उसारे व तानीराम ठोंबरे हे सर्वप्रथम ह्या गावाचे माजी सैनिक अगोदरचे असूनसुद्धा पण आमची त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही नंतरची बॅच ही देशसेवेसाठी सेवेसाठी फार तयारीत असताना आम्ही त्यात यशस्वी झालो, हाच आमचा गर्व आहे। आणि माझ्यासोबत सर्व बाकीचे एअरफोर्सचे जे माणिकराव ठोंबरे, फकीरचंद वाघ, प्रभाकर वाघ, संजय निळकंठ वाहक, त्यानंतर बंडू नारायण वाहक, नत्तूसिंग शिवसिंग चुंगडे, नंतर ती बाबूलाल जे शहीद झालेले शहीद विनोद वाहक, वैभव वाहक, या संख्या आमची एक देशसेवेत वाढत गेली। अशीच पुढील सुद्धा नंतरचे जे सैनिक आहे जे आज देशसेवेत आमचे गावातले 10 सैनिक आहेत, त्यानंतर CRPF अर्धसैनिक बलमध्ये आज रोजी 10 सैनिक आहे। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आज रोजी 2 निवृत्त पोलीस आहेत आणि 10 ड्युटीवर आहे। त्यात आमचा आज 2 PSI ह्या पदावरती कार्यरत आहे। त्याचासुद्धा सार्थ अभिमान आहे की आम्ही निश्चित सैन्यात जाऊन त्या ठिकाणी थांबत नाही, आम्ही उत्कृष्ट कामं करतो। हे आमच्या गावातले जे खेळाडूसुद्धा होते, बाबूलाल बेडवाळ हे खेळत असताना खेळाची स्पर्धा असती त्या रनिंगमध्ये ते जागेवर कोसळले और शहीद झाले। नंबर 2 वर आमचे कुस्तीचे पट्टू तानीराम ठोंबरे यांनी कधी त्या 4 मराठा लाईट इन्फंट्रीसाठी फार मोठे योगदान दिलेले आणि त्यांनी युनिटला ट्रॉफी जिंकून दिलेली आहे। त्यांच्या युनिटमध्ये त्यांना नेहमी त्यांच्या हमेशा आज निवृत्त जरी झाले तर त्यांच्याशी संपर्कात त्यांचं युनिट आहे, हा सुद्धा गर्वाची गोष्ट आहे। महाराज ज्या रेजिमेंटमध्ये काम केलं, ज्यांनी सिग्नल रेजिमेंटमध्ये लाईट
लाईन लेनिंग ज्यांचं कम्युनिकेशन करून द्यायचं जे श्यामसिंग भाऊ उसारे यांनीसुद्धा फार चांगलं काम केलेलं आहे आपल्या ट्रेडचं. जसेच फकीरराव वाघ हे आर्मर्ड रेजिमेंटमध्ये टँक रणगाडे ज्यांना जवानांना माहीत नाही ते अर्जुन टँक रणगाडं जे धुवाधार फायर करतं आणि राजस्थान एरियामध्ये दुश्मनाचे छक्का सोडवतं ते रणगाड्यावर त्यांनी ऑपरेटिंग प्लस ड्रायव्हिंग ह्या 2 ट्रेडचं काम निभवलेलं आहे. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आमच्या गावचे सुभाष विस्पुते आणि त्यानंतर किशोर विस्पुते, यादवराव ठोंबरे, तानीराम ठोंबरे हे सर्वप्रथम आणि प्रभाकर वाघ हे मराठा लाईट इन्फंट्री ही मराठा कोमातली झालेली सैन्याची फाळणी स्थापन झालेली आहे. ज्याला छत्रपतीचं नाव देऊन मराठा हा एक सैन्याचा ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यासाठी ट्रेनिंग ही बेळगावला होती आणि सर्वात हार्ड ट्रेनिंग मराठा लाईट इन्फंट्री त्यांनी स्वीकारून त्यांची सर्व्हिस पूर्ण केली. हे सुद्धा ह्या रेजिमेंटचे आमचे आबाराव वाघ हे सैन्यात मराठा लाईट इन्फंट्री असताना त्यांना फायरिंग किंवा त्यांच्या आमच्या काही याच्यामध्ये त्यांना कॅटेगरी बनावं लागलं. त्यांनी 8 वर्ष सेवा दिली पण तरीसुद्धा त्यांनी येऊन सेवा ही बँकची म्हणा इतर म्हणा त्यांनी संरक्षण सेवा केलेली. हे सुद्धा आम्हाला फार गर्व आहे. आमचे ज्येष्ठ माजी सैनिक जयंतराव वाघ यांनी ज्या टायमाला रेजिमेंटमध्ये 70ला भरती झाले 1970ला आणि ते इंजिनियर रेजिमेंटमध्ये 108 इंजिनियर रेजिमेंटमध्ये ज्या टास्क दिलं जातं ज्या ठिकाणी सैनिकांना राहण्याचे घरं बनवायचे बंकर बनवायचे त्या पोस्टवर त्यांनी जिथून पोस्टिंग झाली तिथं ते गेले आणि सर्वप्रथम त्यांना कोणत्याही कल्पना नसताना ते भरती झाले आणि त्यांच्याकडं शिक्षण हा फार कमी होतं. त्यांनी त्यांची काही गोष्टी आम्हाला सांगितल्या. हा सुद्धा आम्ही त्याची फार आम्हाला वाटलं की कमी शिकलेले लोकंसुद्धा नोकरी करू शकतात. या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहून उत्कृष्ट प्रकारे चांगल्या प्रकारे नियोजन करून ही शोभा वाढवली याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.